हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप की तुम्ही पण मस्त मजेतच असणार आहेत. आजचा व्हिडिओ असा असणार आहे की तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करणार आहे. ती म्हणजे आपल्या गावाकडे बनवणारी भाजी जी असते ना, करडईची भाजी. तर ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि सेम गावाकडची स्टाईल मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान आणि चवीला तर अप्रतिम होती अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. जे पण व्हिडिओमध्ये नवीन आहेत ना, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करत जावा, कारण की तुमच्या एका लाईकनं आमचं खूप प्रोत्साहन वाढतं. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आता तुम्हाला मी रेसिपीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते सर्व दाखवणार आहे. तर इकडे मी घेतलेले आहेत 2 करडईच्या भाजीच्या पेंड्या घेतलेल्या आहेत. तर हे सर्व नीट करून घेणार आहे. आणि दिसायला ही खूप जास्त भाजी दिसते, पण शिजल्यानंतर ना खूप कमी होऊन जाते, त्यामुळे 2 पेंड्या तर लागतातच. तर इकडे बघू शकतात, ही भाजी सर्व काही नीट करून घेतलेली आहे मी. आता स्वच्छ 2-3 वेळा पाण्यामध्ये अशी धुवून घेणार आहे मी. स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच चिरायची. आधी अशी धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची. 2-3 वेळा पाण्यातून काढून ठेवायची अशी. चला सर्व भाजी धुवून घेते आता. तर इकडे बघू शकता 2-3 वेळा मी भाजी धुवून घेतलेली आहे स्वच्छ अशी आणि एका चाळणीवर ठेवलेली आहे. तुम्हाला ही एक टिप सांगणार आहे मी की भाजी कधीही चिरून धुवायची नाहीये. अशी भाजी सोलून घ्यायची, छान कुठलीही भाजी असू द्या, आणि धुवून घ्यायची स्वच्छ आणि मगच चिरायचं. जेणेकरून कसं त्यातलं जे विटॅमिन असेल ना ते राहतं, नाहीतर मग सगळं काही निघून जातं असं आहे. तर अशी भाजी घेतली ना, असं चिरून घ्यायची ही भाजी. खूप बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही, अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची आहे. आणि जर भाजी थोडीशी निब्बर असेल ना, देठ जास्त घेऊ नका. आता अशा पद्धतीने सर्व भाजी मी चिरून घेणार आहे. तर इकडे सर्व काही भाजी चिरून घेतलेली आहे मी अशा पद्धतीने, आणि शेंगा पण भाजून घेतलेल्या आहेत. इकडे बघू शकता शेंगा भाजून घेतलेल्या आहेत. त्यासोबत आपल्याला लागणार आहे मिरची आणि लसूण. तर खूप सोप्या पद्धतीने आणि गावाकडची जशी असते ना करडईची भाजी करतात जशी, तशीच करायची आहे. आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता मी ही भाजी थोडी 1-2 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे. फक्त वाफवून घ्यायचं आहे, खूप वेळ लागत नाहीये. 1-2 मिनिटामध्ये वाफवून जाते. आणि 2 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर इकडे शेंगा घेतलेल्या आहेत आणि आता मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे. थोडेसे जाडसर वाटायचे आहेत आपल्याला, त्यामुळे एक भाजीला वेगळी चव येते. जाडसर असेल ना, खूप बारीक असेल तर ती चव येत नाही. थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे. एकत्रच वाटून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण. मिरची पण वाटून घेतलेली आहे आणि 2 मिनिट झालेले आहेत. आता बघूया. आता इकडे बघू शकतात भाजी किती कमी झालेली आहे. ही दिसायला खूप जास्त दिसते भाजी, पण शिजल्यानंतर ना 1-2 ते 3 मिनिट वाफल्यानंतर खूप कमी होऊन जाते. ही फक्त दिसायला अशी दिसते आपल्याला की खूप भाजी आहे म्हणून, पण वाफल्यानंतर खूपच कमी होते. आता गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आता फोडणी मारायला घेऊया. तर इकडे कढई गरम झालेली आहे. 1 चमचा आणि थोडासा अर्धा चमचा आपल्याला तेल वतून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात लसूण आणि मिरची जी आपण वाटलेली होती ना ते टाकून घ्यायची आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. आणि शेंगाचं कूट टाकायचं आहे.
भाजीला जेवढं लागेल ना तेवढंच मीठ टाका, तुम्हाला जसं लागेल ना भाजी, कारण की शिजल्यानंतर भाजी खूप कमी होते, म्हणून थोडंसं मीठ. आणि आता भाजी तर इकडे बघू शकतात भाजीला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आता भाजी छान अशी शिजलेली आहे. खरंच चवीला एवढी छान लागते ना, भाकरी सोबत खायची एकदम चविष्ट लागते. बाजरीची भाकर असू द्या किंवा ज्वारीची भाकर असू द्या, खूपच छान लागते ही भाजी खायला. तर भाजी सर्व मी यात काढून घेणार आहे आता. तुम्हाला जर खरंच भाजी आवडली असेल ना, तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खरंच चवीला अप्रतिम भाजी होती ही, अप्रतिम. तर आजची करडईची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर खरंच नक्कीच लाईक करत जावा व्हिडिओला. आणि अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप जणांचे कमेंट आले की ताई खरंच रेसिपी व्हिडिओ तुमचे खूप छान असतात, तर त्यांना सर्वांना धन्यवाद. आणि त्यामुळेच मग मी हा व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ आता सुरुवात केलेली आहे. तर नक्की सपोर्ट करा आणि मस्त खा, स्वस्त राहा, घरातलंच खा, हेल्दी खा. चला बाय.